मित्रांनो, तुम्हाला कोणतीही एक्झाम न देताच तुम्हाला या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये एक नवी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत रत्नागिरीमध्ये या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जाहिरात असणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 18,000 रुपये पासून ते 30,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी पे स्केल सुद्धा दिला जाणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असंच म्हणून पण चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज थोडा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्फत जिल्हा एकात्मिक व कुटुंब कल्याण सोसायटी रत्नागिरी यांच्या मार्फत 2025-26 साठी एक पहिली जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यासाठी मित्रांनो जी पदभरती आहे त्यासाठी जर पहिले तर या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी फॉर्म पाठवायचे. पहिली पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला अर्धवय वैद्यकीय अधिकारी MUH रत्नागिरीसाठी MBBS पात्रता लागणार आहे. त्यासाठी एक्सपिरियन्स नसला तरी चालते, मात्र MMC रजिस्ट्रेशन लागणार आहे. एकूण 2 जागा, आरक्षण कोणतेही नसणार आहे. 30,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहे पब्लिक हेल्थ मॅनेजरसाठी MUH रत्नागिरी असणार आहेत. कोणत्याही वैद्यकीय पदावरती डिग्री पाहिजे आहे. एक्सपिरियन्स नसला तरी MMC रजिस्ट्रेशन लागणार आहेत. एकूण 1च जागा ओपनसाठी असणार आहे. 32,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार आहे. पुढची गोष्ट आहे ANM आरोग्य सेविका असणार आहेत. MUH रत्नागिरी ANM लागणार आहेत. बरोबर 1 वर्ष खासगी अनुभव आणि MMC रजिस्ट्रेशन लागणार आहेत. एकूण 3 जागा असणार आहेत. त्यासाठी जमाती 1, मागासवर्गीय 1 आणि SCB EWS 1 अशा 3 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. 18,000 तुम्हाला पे स्केल असणार आहे. अशा एकत्रित 3 ज्या जाहिरात आहे त्यासाठी एकूण 6 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. ह्यासाठी मित्रांनो जी पदभरती आहे त्याची जे रत्नागिरी.go.in किंवा zpratnagiri.go.in या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यासाठी मित्रांनो काही महत्त्वाची सूचना सुद्धा आहेत. यामध्ये मित्रांनो ही जाहिरात या ठिकाणी राजस्थान असताना निवड कंत्राट तुम्हाला पदभरती असणार आहेत. त्याचबरोबर निवड झालेल्या उमेदवारांनी 11 महिने 29 दिवसासाठी तुम्हाला कंत्राट स्वरूपात असणार आहे. त्यासाठी मित्रांनो जर पाहिलं तर 100 रुपये स्टॅम्पवरती ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांनी या ठिकाणी एग्रीमेंट करून द्यायचं आहे. त्याचबरोबर अनुभव संबंधित प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला ग्राह्य धरण्यात येणार नाही. वयोमर्यादा असणाऱ्या मित्र वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी 65 वर्षापर्यंत, इतरसाठी मित्रांनो 18 ते 2.5 वर्ष आणि कास्ट असते ते 63 वर्ष तुम्ही अप्लाय करायचं आहे. आणि राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत जे कर्मचारी असतात त्यांनी 5 वर्षाची सवलत असावी. 60 वर्षाच्या उमेदवारांना जिल्हा चिकित्सक शारीरिक प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असावे. त्याचबरोबर उपरोक्त तांत्रिक पदाकरता व इतर पदाकरता जे रजिस्ट्रेशन असतं त्याचं रजिस्ट्रेशन सुद्धा तुम्हाला असणार आहे. त्यासाठी मित्रांनो जी फॉर्म आहे तो फॉर्म कुठे भरायचा आहे तर मित्रांनो तुम्ही जर बघितला तर अर्धवय वैद्यकीय अधिकारी MBBS पदाकरता न झाल्यास भरेपर्यंत प्रत्येक गुरुवारी तुम्हाला मुलाखतीद्वारे तुमच्याकडे ही जी पदभरती असणार आहे. यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामध्ये 1/7/2025 शासनाने निर्माण लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला लागणार आहे. त्यासाठी काही कागदपत्रे लागणार आहे. त्यामध्ये शैक्षणिक अर्हता, शाळा दाखला, शासकीय निमशासकीय संस्था अनुभव, रजिस्ट्रेशन आणि जातीचं प्रमाणपत्र अशा स्वरूपात तुम्हाला जी डॉक्युमेंट्स असतात ते लागणार आहे. त्याचं उच्च उमेदवारी संबंधित पदासाठी A4 साईजच्या पांढऱ्या पेपरवरती प्रिंट काढून या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. लिफाफावर युनिटचे नाव, कक्षाचे नाव लिहायचे आहेत आणि एकापेक्षा जर अर्ज लिहायचे तर स्वतंत्र अर्ज तुम्हाला करायचे आहे. मित्रांनो ह्यासाठी जी परीक्षा फी असते ती फी जर बघितली तर मित्रांनो तुम्हाला ओपनसाठी 150 रुपये फी असणार आहे. कास्टसाठी 100 रुपये तुम्हाला फी आहे असणार. ही फी मित्रांनो तुम्हाला फोन पे, UPI, इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारे ह्या खाते नंबरवरती पाठवायचे आहेत. आणि हे जर बघितलं तर MUH रत्नागिरी ह्या कोडवरती सुद्धा पाठवायचं आहे. उमेदवारांनी 9/1/2026 पर्यंत तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म या ठिकाणी पाठवायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी खालील जी काही महत्त्वाची माहिती असते ती जर भरली नाही तर तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाऊ शकतो. विविध पात्रता धारण न करणारे उमेदवार, त्याचबरोबर विविध नमुने असलेले योग्य उमेदवार, अपूर्ण मजकूर असेल म्हणजे जर व्यवस्थित माहिती भरली नसेल तर, स्वाक्षरी केली नसेल तर, आवश्यक गुणपत्र प्रमाणपत्र योग्यरित्या जोडले नसेल तर, वर्ष शुल्क न भरलेले DD वगैरे काय असेल ते, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र असे सगळे डॉक्युमेंट जोडले नसतील तर तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट केला जाऊ शकतो. तर मित्रांनो तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे हे सुद्धा पाहणार आहोत आणि संपूर्ण फॉर्म हा आपण मराठीमधून या ठिकाणी भरायचा आहे. यासाठी उजव्या साईडला फोटो चिटकवायचा आहे. तुम्ही विषयामध्ये तुमचं कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव, आडनाव प्रथम असे लिहायचं आहे. पत्राचा पिनकोड सहित पत्ता लिहायचा आहे. भ्रमणध्वनी लिहायचा आहे. लक्षात घ्या मोबाईल नंबर आणि मेल ID
ज्या मोबाईल नंबरवरती फोन येतो मेल येतात असे दोन्ही लिहायची आहे. जन्मतारीख दिनांक महिना वर्ष लिहायचं आहे. आज आज साजरा करतेच वय वर्ष महिना दिनांक किती पूर्ण झालं हे सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर जात प्रवर्ग कोणता आहे तो लिहायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही पूर्वतून कोणता अर्ज केला तर तो लिहायचा आहे. युपीआय पेमेंट वर त्याचा नंबर वगैरे लिहायचा आहे. पुढचा तो शैक्षणिक अर्हता. मित्रांनो शैक्षणिक अर्हतामध्ये जर पहिलं तर अनुक्रमांक नंबर HEC डिप्लोमा डिग्री PG काय असेल ते विद्यापीठ बोर्डाचं नाव तुम्हाला ठिकाणी लिहायचं आहे. उत्तीर्ण वर्ष लिहायचं आहे. घेतलेली भाषा आणि टक्केवारी सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर पुढचा आहे तो अनुभव आणि तपशील. यामध्ये मित्रांनो तुमचं संस्थेचं नाव, हॉस्पिटलचं नाव, पद कोणतं धारण केलं ते, त्याचबरोबर कधीपासून कधीपर्यंत काम केलं ते, एकूण वर्ष आणि कामाचे स्वरूप अशा स्वरूपात तुम्हाला फॉर्म या ठिकाणी भरते. आणि लक्षात घ्या अर्जासोबत कोणकोणती डॉक्युमेंट जोडणार असतात त्याचा सिक्वेन्स पहिल्या नंबरला कोणतं, दुसऱ्या नंबरला कोणतं, तिसऱ्या नंबरला कोणतं आणि चौथ्या नंबरला कोणतं असे जे डॉक्युमेंट जोडलेले ते तुम्हाला जोडायचे आहे. त्याचबरोबर प्रतिज्ञापत्र आहे, स्थळ टाकायचे आहे, दिनांक टाकायचे आहे आणि उमेदवाराची स्वाक्षरी तुम्हाला घ्यायची आहे. ओके. आता तर पुढचा आहे तो प्रतिज्ञापत्र यामध्ये मित्रांनो मी श्रीमती कुमारी तुमचं नाव लिहायचं आहे. श्री वडिलांची किंवा पतीचे नाव लिहा, यांचा मुलगा मुलगी पत्नी काय असेल लिहा, वय वर्षे राहणार लिहा, करतो की तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. मला आज रोजी टिंबटिंब मुलांची संख्या आहे म्हणजे जी काही मुलांची संख्या आहे ते लिहा, अन्यथा लिहू नका. असेल तर त्याची तारीख सुद्धा लिहायची आहे. त्याचबरोबर ठिकाण आणि दिनांक टाका आणि स्वाक्षरी तुम्हाला ठिकाणी करायचं आहे. ओके. तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही आरोग्य विभागामध्ये कोणतीही एक्झाम न देताच एक नवीन जाहिरात पाहिली. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.